सुप्रभात मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. आणि नेहमीप्रमाणे माझी शुक्रवारची पूजा म्हणजे कुंकुमार्चन मी आता इथे करत आहे. ह्याच्यानंतर मी व्यवस्थितपणे आता सगळ्या देवांची पूजा केलेली आहे, हार घालून झालेले आहेत आणि छानपैकी गुलाब आज मला शुक्रवारची मिळालेली आहेत. त्यामुळे माझ्या पूजेला 4 चांद लागले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते हे सर्व. आणि आता मी चालली आहे माझ्या बाबूला शाळेमध्ये आणण्यासाठी. भरपूर पाऊस पडतो आहे, त्याच्यामुळे मी रेनकोटच घालून जाते कारण इथे वारा प्रचंड असतो. आज आहे आमच्याकडे वाल विशेष. आज ही आहे जी तुम्हाला भाजी दिसते आहे ती पडवळ आणि वाल घालून केलेली भाजी आहे. खूप सुंदर लागते, तुम्ही सुद्धा करून बघा. आता श्रावण महिना चालू आहे आणि खिचडी नाही होणार प्रश्नच नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही सुंदर मस्त अशी सुटसुटीत गरमागरम वाफाळलेली खिचडी केलेली आहे त्या भाजीबरोबर खाण्यासाठी. आणि अजून एक गोष्ट आम्ही वालाची बनवली आहे ते म्हणजे वालाचं बिरडं. थोडंसं आम्ही पातळ केलं आहे कारण बाळाला सुद्धा हे भरवायचं होतं आणि थोडं तिखट कमी करतो आम्ही कारण हे सुद्धा पौष्टिक बाळाच्या पोटात गेलं पाहिजे म्हणून हे आहे आजचं स्पेशल वालाचं बिरडं. आणि हे बघा असे स्टॉक आता मी द परंपरामध्ये आमच्या कलेक्शन्समध्ये आलेले आहेत. हे आहे शॉर्ट कुर्ते. हे शॉर्ट कुर्ते असे सर्व ओकेशनसाठी खूप छान असतात, म्हणजे खूप सुटसुटीत असतात आणि ह्याच्याने एक लुक पण वेगळं होतं आणि पेहरावा खूप छान दिसतो. कुठल्याही स्किन कलरला सूट होण्यासारखे हे कुर्ते आहेत. बघा असे छानपैकी कलर्स आता द परंपरामध्ये अवेलेबल झालेले आहेत. खूप छान शॉर्ट कुर्ते आहेत. खूप कमी ठिकाणी असे शॉर्ट कुर्ते मिळतात. आम्ही सुद्धा खूप विचार करून आणि असे चूज केलेले आहेत. बघा तुम्ही कलेक्शन बघू शकता. छानपैकी जयपुरी प्रिंटसुद्धा आहे आणि सर्व मुलांना आवडतील असे कलर्स आम्ही अवेलेबल केलेले आहेत. आता संध्याकाळी खूप भूक लागली होती म्हणून स्नॅक्स काय करायचं. आता स्पेशल स्नॅक्स हा शिमला मिरची, पनीर, चीज आणि कांदा कापून मी आता छोटासा पिझ्झा करणार आहे. तर बटर वापरलेलं आहे इथे आणि त्याच्यानंतर हा पिझ्झा सॉस वापरलेला आहे फन फूड्सचा. आणि त्याच्यानंतर मी त्यात आपला एक इंडियन टच देणार आहे ते म्हणजे ही लसूण चटणी. तर पावावरती मी असं छानपैकी सगळं सजवलेलं आहे. लसूण चटणी, पिझ्झाची टॉपिंग्स वगैरे सगळं टाकून आता मी हे सर्व तव्यावरती गरम करायला ठेवणार आहे. आपला हा तवा म्हणजे हा आपला इंडियन ओव्हन आहे बरं का. मस्तपैकी माझा स्नॅक्स रेडी झालेला आहे आणि खूप छान गेली आज संध्याकाळची सकाळ. पण इथेच सगळं थांबलं नव्हतं कारण माझ्या मिस्टरांना हवं होतं चिकन. ते काय श्रावण पाळत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी असं शॉर्टकटमध्ये तव्यावरती सुकं चिकन केलेलं आहे. तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.